तुम्ही जे तुमच्या क्लिनिकमध्ये स्पाइन आणि नीचं एक्सटर्नल ट्रीटमेंट सुरू केली, मला त्याच्याबद्दल थोडी माहिती हवी होती. ॲक्चुअली नी, स्पाइन यामध्ये जसं की सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस, लंबार स्पॉन्डिलोसिस, डिस्क बल्ज असेल किंवा तुमचे नीमधले कार्टिलेज झिजणं असेल, या सगळ्या ट्रीटमेंट, इंटरनल ट्रीटमेंट आपण होमिओपॅथीमध्ये पहिल्याचपासनं करतो. आपण ही जी होमिओपॅथिक एक्सटर्नल ट्रीटमेंटबद्दल बोलणार आहोत ना, ती एक्झॅक्टली काय आहे, की होमिओपॅथिक मेडिसिन्स ज्या आहेत, ते आम्ही तेलाचं फक्त एक मीडियम म्हणून वापर करून ही मेडिसिन्स तुमच्या पर्टिक्युलर पार्टवर जिरवली जातात आणि ती एक्सटर्नल ट्रीटमेंट असल्यामुळे त्याचे रिझल्ट विदिन 1 दिवसात किंवा पहिल्याच ट्रीटमेंटमध्ये तुम्हाला त्याचे रिझल्ट इमिजिएट मिळतात. काही केसेसमध्ये असं दिसलं, की जे जुने आजार आहेत त्यांना इंटरनल ट्रीटमेंट 1 महिना, 2 महिना दिल्यानंतरही पुरेशी इम्प्रूव्हमेंट वाटत नाही किंवा पेशंटची मोबिलिटी पूर्ण ब्लॉक झालेली असते. अशा वेळेस आम्हाला ह्या ट्रीटमेंट वापराव्या लागतात. फॉर एक्झाम्पल, काही पेशंट चालूच शकत नाही. अशा केसेसमध्ये आम्ही बघितलंय, की पहिल्या ट्रीटमेंटनंतरच पेशंट चालायला लागतोय. जसं की एखादी व्यक्ती कमरेतनं वाकत नाही. या केसमध्ये या एकच पहिल्याच ट्रीटमेंटनंतर ती व्यक्ती कमरेतनं वाकायला लागते. तर अशा प्रकारची ही ट्रीटमेंट आहे. याच्यामध्ये होमिओपॅथिक इंटरनल मेडिसिन बरोबर आपण एक्सटर्नल होमिओपॅथिक मेडिसिन वापरतो आणि काही थेरपी, काही मसाज, वॉटर, हीट थेरपीद्वारे ही मेडिसिन्स तुमच्या शरीरामध्ये डायरेक्टली नी पोर्शन, स्पाइन पोर्शन बरोबर ॲब्सॉर्ब केली जातात. अशा प्रकारची ही ट्रीटमेंट आहे. ह्या इतर मसाज जे आपण घेतो, त्या मसाज आणि ह्या होमिओपॅथिक ट्रीटमेंटच्या मसाज ह्याच्यामध्ये काय फरक आहे? ॲक्चुअली यामध्ये जेव्हा पेशंट आपल्याकडे येतो, तेव्हा आपण डिटेल होमिओपॅथिक हिस्ट्री घेतली जाते. ह्या आजाराचं कारण शोधलं जातं आणि इंटरनल होमिओपॅथिक ट्रीटमेंट केली जाते. तुमचा एलिमेंट स्टडी केला जातो. जसं की आपले 5 एलिमेंट म्हणजे पंचतत्वांनी बॉडी बनलेली आहे. तर याला एक एलिमेंट डायग्नोसिस हा एक कन्सेप्ट आहे, की जो एलिमेंट तुमच्यामध्ये कमी आहे किंवा जिथे डिस्टर्बन्स आहे, त्यानुसार आपण डायग्नोसिस करून त्या प्रकारे ट्रीटमेंट केली जाते. हा एक ह्याच्यामधला महत्त्वाचा पार्ट आहे. आणि जेव्हा मेडिसिनची ट्रीटमेंट चालू असते, म्हणजे जेव्हा होमिओपॅथिक एक्सटर्नल मेडिसिन तुमच्या बॉडीमध्ये जिरवली जातात तेलांच्या मार्फत, तेव्हा काही इंटरनल मेडिसिन्स दिले जातात, जे की त्यावेळेस ॲक्टिवेट करतं बॉडी आणि तुमच्या हीलिंगला आणि तुमच्या रिकव्हरीला खूप फास्ट मदत करतं. यामध्ये आम्ही इंटरनल मेडिसिन पण 15-15 मिनिटांनी तुम्हाला देत असतो. प्रॉपर एक साधारण 30 to 40 मिनिट्स या ट्रीटमेंटसाठी लागतात. याच्या सेटिंग्स आपण कधी 3 दिवसाची ट्रीटमेंट लागते, काही आजारांमध्ये 7 दिवसांची लागते, काही आजारांमध्ये 14 दिवसांची, 21 दिवसांची पण ट्रीटमेंट लागते. पण तुम्हाला बेनिफिट्स हा पहिल्या ट्रीटमेंटनंतर लगेच दिसतो. आणि हे पर्टिक्युलरली फक्त ऑइल बेस्ड ट्रीटमेंट नाही आहे, की मसाज केली आणि तुम्हाला त्या दिवसापुरतं रिलीफ वाटला. ही परमनंट ट्रीटमेंट आहे, कारण यामध्ये औषधं तुमच्या त्या पर्टिक्युलर पोर्शनमध्ये जातात आणि मग हीलिंग केलं जातं किंवा रिकव्हरी होते. जर एखादा पेशंट ट्रीटमेंट घेऊन बरा झाला, तर त्याला परत काही काळानंतर हे सुरू होऊ शकतं का? जो पेन आहे, तो परत होऊ शकतो का? ओके, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की ही ट्रीटमेंट परमनंट आहे का? मी आत्ता जसं सांगितलं तसं ही ट्रीटमेंट डेफिनेटली परमनंट आहे. एकदा का रिकव्हरी झाली, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमच्या नीमधलं कार्टिलेज झिजलं आहे, तर ते पुन्हा रिफॉर्म झाल्यानंतर पुन्हा आजार उद्भवण्याचा प्रश्नच येत नाही. काही पर्टिक्युलर डाएटमध्ये रिस्ट्रिक्शन्स आपण देतो, जसं की भाताचा डाएट असतो. त्यानुसार तुम्हाला हवामानानुसार काही काळजी घेतली जाते किंवा तुमच्या पोश्चरमध्ये काही करेक्शन केले जातात. अशा प्रकारे जर तुम्ही लाईफस्टाईल फॉलो केली, तर त्याचे रिकरन्सचे चान्सेस अगदी 0 आहेत. म्हणजेच ही परमनंट ट्रीटमेंट आहे. त्यामध्ये कुठले आजार कव्हर होतील? ॲक्चुअली यामध्ये मायग्रेन, सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस, लंबार स्पॉन्डिलोसिस, त्याच्यानंतर नी पेन, बॅक पेन, डिस्क बल्ज असेल, काही इंजुरी असेल, एखादं जुनी इंजुरी आणि ती आत्ता पण पेन करतीये, त्याची ट्रीटमेंट होते. मसल स्पाझम असेल, सायटिका असेल, व्हेरिकोज वेन आहे, या सगळ्या ट्रीटमेंट आपण इथे करतो. आता साध्या सिंपल भाषेत समराईज करायचं झालं तर इंटरनल होमिओपॅथिक मेडिसिन बरोबर हे एक्सटर्नल होमिओपॅथिक ट्रीटमेंट आपण चालू केलेली आहे आणि त्याचे खूप फास्ट रिझल्ट आहेत. तर तुम्हाला काही या तक्रारी असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा क्लिनिकला भेट देऊ शकता. थँक्यू.